राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि मनोज जरांगे यांच्या अचानक भेटीनं अनेक चर्चांना उधाण आलंय। उदय सामंत यांचा सरकारी दौरा हा मंगळवारी आयोजित होता। छत्रपती संभाजीनगरच्या शेंद्रा येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कौशल्य विकास केंद्राची पाहणी आणि आढावा बैठकीसाठी ते संध्याकाळी आले होते। मात्र अचानक त्यांनी अंतरवाली सराटीकडे कूच केला। यामुळे मनोज जरांगे आणि उदय सामंत यांच्यात जवळपास अर्धा ते 1 तास चर्चा झाली। एकीकडे मनोज जरांगे यांनी जूनमध्ये आंदोलन करू असा इशारा दिलेला असताना सामंत यांच्या भेटीनंतर नेमकं काय घडलं याबाबत स्वतः सामंत यांनी माहिती दिली आहे। अतिशय ही फॉर्मल भेट होती, राजकीय भेट तर अजिबात नव्हती आणि तुम्हाला जी अपेक्षित आहे ती तर अजिबातच नव्हती। या छत्रपती संभाजीनगरला उद्योग विभागाच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि मी स्वतः राजकारणाच्या पलीकडे मनोजदादांचे माझे संबंध असल्यामुळे त्यांना फोन केला आणि सकाळी 7:30चं माझं फ्लाईट आहे। आता गप्पा कोणाबरोबर मारायच्या, मनोजदादांबरोबर गप्पा मारायला आलो होतो। 2 तास त्यांच्यावर मनसोक्त गप्पा मारल्या। मराठा उपसमितीमध्ये देखील मी सदस्य म्हणून आलो। त्याच्यामध्ये नक्की काय चालू आहे ती देखील त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि आता गप्पा मारून परत संभाजीनगरला निघालो, सकाळी मुंबईत जाणार। दादांनी ज्या ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत मुख्यमंत्री महोदयांकडनं, विखे पाटील साहेबांकडनं, शिंदे साहेबांकडनं सविस्तर चर्चा झाली। पण हे सांगताना पण ते विसरले नाहीत की ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतलेले आहेत ती सकारात्मक आमची बाजू जी आहे ती पण त्यांनी आम्हाला सांगितली आणि काय त्रुटी आहे ते देखील सांगितलं। आता उद्या कॅबिनेटची मीटिंग आहे, त्या कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये तुम्ही मांडेल। मी आत्ता स्वतः दादांनी सांगितल्यानंतर 2 दाखल्यांसाठी स्वतः फोन केले होते। त्याच्यामुळं असं आडमुठे धोरण कोण अधिकारी जर घेत असतील त्यांना देखील आम्ही व्यवस्थितरित्या समज देऊ। परंतु ज्या काही नियमातल्या गोष्टी आहेत ज्या दादांच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि सरकारनं केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी व्हावी ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याच्यावरच चर्चा झाली। त्याच्यामुळे दुसरी कुठचीही राजकीय चर्चा नाही। कुणीतरी टाकलं की अजून काही राजकीय चर्चा करण्यासाठी मी आलो। मी अनेक वेळा या भागात आल्यानंतर त्यांना न सांगता त्यांची अपॉइंटमेंट न घेता माझे त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने येऊन जातो आणि त्याच गप्पा मारल्या आणि त्याच्यामध्ये चर्चा देखील झाली उपसमितीमध्ये काय काय करायचं। आंदोलन होऊ नये यासाठी जे काय करावं लागेल, जे काय निर्णय घ्यावे लागतील ते सरकार म्हणून आम्ही घेऊ। मंत्री उदय सामंत आणि मनोज जरांगे यांच्यातील अशी पहिली भेट नसून अनेक वेळा सामंत हे अंतरवाली सराटेमध्ये कधी अचानकपणे आलेले पाहायला मिळाले, कधी पहाटे तर कधी रात्री उशिरा। ही एक फॉर्मल भेट असून राजकीय भेट नव्हती असं स्पष्टीकरण सामंत यांनी दिलंय। तर दुसरीकडे मराठा उपसमितीत काय चालू आहे त्याबाबत जरांगे यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती देखील सामंत यांनी दिली आहे। अचानक बदललेल्या कार्यक्रमानं सरकारी यंत्रणांना मात्र तारेवरची कसरत करावी लागली।